कोल्हापूरचा महालक्ष्मी रथोत्सव हा एक केवळ धार्मिक सोहळा नाही, तर तो आहे कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा, श्रद्धेचा आणि सामाजिक ऐक्याचा एक जिवंत दाखला। नमस्कार, मी सीमा आणि आपण पाहतात तारा न्यूज। चला तर मग जाणून घेऊयात या रथोत्सवाचा इतिहास। महालक्ष्मी देवीचे कोल्हापूर येथील मंदिर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या शक्तीचं प्रमुख पीठ मानलं जातं। या देवीला अंबाबाई तथा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं। पुराण कथेनुसार इथे वसलेल्या देवीने राक्षसांचा संहार करून धर्मसंस्थापन केलं आणि तेव्हापासून येथे नित्य पूजन सेवा सुरू आहे। रथोत्सवाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे आणि आजही तितक्याच भक्तिभावाने साजरी केली जाते। आई अंबाबाईचे भक्त हे प्रत्येक त्याच्या सणाला हजर असतात, परंतु ज्योतिबाच्या यात्रेला येणारे भक्त यांना आई अंबाबाईचा कोणताही उत्सव मिळत नाही, म्हणून ही रथोत्सवाची परंपरा सुरू झाली होती आणि त्यानुसार ज्योतिबा यात्रा संपवून कोल्हापुरात आलेल्या भाविकांना हा रथ ओढायला मिळावा म्हणून हा रथाचा उत्सव सुरू झालेला आणि ही नगर प्रदक्षिणेची परंपरा आज देखील कायम आहे। रथोत्सव दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी साजरा होतो, जेव्हा आकाश चंद्रप्रकाशात न्हालेलं असतं आणि अख्खं शहर भक्तिरसात। या दिवशी देवी महालक्ष्मीचे चांदीचे प्रतिरूप असलेला रथ फुलांनी, दिव्यांनी सजवला जातो। हा रथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वंश परंपरागत उपासकांच्या हस्ते आणला जातो। रात्री 9:30 वाजता देवीला तोफांची सलामी दिली जाते आणि त्यानंतर सुरू होतो भव्य रथयात्रा। शंखनाद, ढोलताशा, टाळमृदुंग यांच्या गजरात हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी रस्त्यावर उभे असतात। भक्त देवींच्या चरणावर नमस्कार घालतात, रथांवर फुलवृष्टी करतात, ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या देखील काढल्या जातात। ही मिरवणूक म्हणजे जणू भक्ती आणि सौंदर्याचा संगम। देवी नगर प्रदक्षिणा करून परत मंदिरात विराजमान होते आणि अशा प्रकारे भक्तांच्या अंतःकरणात ती अजरामर होते। महालक्ष्मी रथोत्सव हा केवळ कोल्हापूरचा उत्सव नाही, तर ती एक श्रद्धेची शपथ, परंपरेची जपणूक आणि भक्तीची अनुभूती आहे। कोल्हापूरची संस्कृती, तीच ऐतिहासिक वैभव आणि धर्माचे अधिष्ठान, हे सगळं आपण एका रथयात्रेत अनुभवतो। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट्समधून कळवा। तारा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।